नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? बिहार राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, सम्राट चौधरी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सम्राट चौधरी असं त्यांचं नाव आहे. बिहार राज्याचे नवीन मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. क्लिअर? अजून यांच्याबद्दल काही पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की बिहारचे हे 24व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनले. सम्राट चौधरी असं त्यांचं नाव आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये नितीश कुमार 10व्या वेळेस मुख्यमंत्री बनलेले होते बिहार राज्याचे. 30 मार्च 2026 रोजी विधान परिषदेत सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता. 10 एप्रिल 2026 ला राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. 14 एप्रिल 2026 ला राज्यपालांना राजीनामा सुपूर्द केला होता आणि 15 एप्रिल 2026 ला सम्राट चौधरी हे बिहारचे 24व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. हा जो काही कालावधी आहे तो या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक 2026 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? खूप महत्त्वाची परिषद आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डी फॉर नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. यामध्ये संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग तसेच आरोग्य प्रणालीसह सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. दुसरा पॉईंट, भारताने निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि मानसिक आरोग्य व स्वास्थ्य सुधारणे याला नवीन प्राधान्यक्रम प्रस्तावित केले. या गोष्टीचा या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितपणे नोंद करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक 2026 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पहिलाच प्रश्न आहे एखाद्या परिषदेबद्दल, तर बाकीच्या जे काही नवनवीन समिट्स परिषदा होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया. 25वे शांघाय शिखर परिषद चीनमध्ये, आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 भारतामध्ये, पारंपरिक औषधांवरील या ठिकाणी दुसरी WHO ची जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये, 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये, AI इम्पॅक्ट समिट 2025 उत्तराखंडमध्ये, गौ टेक 2026 पुण्यामध्ये, G7 शिखर परिषद 2026 फ्रान्समध्ये, इंडिया AI इम्पॅक्ट 2026 नवी दिल्लीमध्ये, COP 31 ची परिषद तुर्कीमध्ये, तर ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे. हंगरी या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पीटर मॅगार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? पीटर मॅगार असं त्यांचं नाव आहे. हंगरीचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. हंगरी कुठे येतो? तर युरोपमधील हा एक देश आहे ज्या देशाची राजधानी बुडापेस्ट आहे. अधिकृत भाषा आहे या ठिकाणची हंगेरियन. अध्यक्ष आहेत तामास सिल्योक आणि चलन वापरलं जातं हंगेरियन फोरिंट. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न आहे एखाद्या देशाच्या पंतप्रधानाबद्दल. तर आपण काय करूया, 2026 मध्ये वेगवेगळ्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष बदललेले आहेत, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष आहेत मिन आंग हॉईंग. मंगोलियाचे पंतप्रधान आहेत उनखागिन खुरेलसुख. चिलीचे राष्ट्राध्यक्ष आहेत जोसे अँटोनियो कास्ट. नेपाळचे पंतप्रधान आहेत बालेंद्र शाह. बांगलादेशचे पंतप्रधान आहेत तारिक रहमान. नेदरलँडचे पंतप्रधान आहेत रॉब जेटन. जपानचे पंतप्रधान आहेत सनाये तकायेची. युगांडाचे राष्ट्राध्यक्ष आहेत योवेरी मुसेवेनी. टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत सामिया सुलुहू हसन. इराकचे राष्ट्राध्यक्ष आहेत निजार अहमदी आणि हंगेरीचे पंतप्रधान आहेत पीटर मॅगार. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारतातील पहिला चीफ फॅब्रिकेशन फॅब जो काही प्लांट आहे तो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात राज्याच्या अंतर्गत इंडियाज फर्स्ट चीफ फॅब्रिकेशन प्लांट या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पर्टिक्युलरली हा प्लांट गुजरातच्या ढोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन यामध्ये उभारला जात आहे. महत्त्व काय आहे, तर हा भारतातील पहिला वास्तविक वेफर फॅब्रिकेशन प्लांट असेल जो हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग, EV आणि टेलिकॉम क्षेत्रासाठी चिप्स तयार करेल.
या व्यतिरिक्त गुजरातच्या साननमध्ये देखील मायक्रॉन कंपनीचा सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंग प्लांट उभारण्यात येत आहे, ज्यामुळे गुजरात हे आता भारताचे सेमीकंडक्टर हब या ठिकाणी बनायला सुरुवात होत आहे. तर पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी प्रथम गोष्टीबद्दल बोलण्यात आलं, तर बाकीच्या प्रथम गोष्टींवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. बायोबिट्युमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा पहिला देश आपला प्यारा भारत देश. भारतातील पहिला जैव आनंदी जिल्हा केई पन्योर अरुणाचल प्रदेशमध्ये. भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट सानंद जे की गुजरातमध्ये आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट सादर करण्यात आलं केरळमध्ये. भारतातील पहिले AI सक्षम विद्यापीठ चौधरी चरण सिंग विद्यापीठ जे की मेरठमध्ये आहे. भारतातील पहिले PPP मेडिकल कॉलेज मध्य प्रदेशमध्ये. भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित करण्यात आलं, तर बेंगलोरमध्ये ओक्सल ग्राइड्स या कंपनीद्वारे. आणि भारतातील पहिला चीप फॅब्रिकेशन प्लांट या ठिकाणी गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशनच्या MD आणि CEO पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय क्रमांक ए के सत्यनारायण राजू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? के सत्यनारायण राजू असं त्यांचं नाव आहे. इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशनच्या MD आणि CEO पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या लेटेस्ट नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. CRPFचे नवीन DIG रवी शंकर छबी. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी. सेबीमध्ये कार्यकारी संचालक डॉक्टर सदानंद दाते. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे. महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार. भारत जनगणना 2027च्या ब्रँड अँबॅसेडरपदी सुदर्शन पटनायक. मोसादचे नवीन प्रमुख बनलेत रोमन गॉफमन. आणि इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशनचे MD आणि CEO के सत्यनारायण राजू. ठीक आहे. या ठिकाणी इग्नाइट अकॅडमी जसे की तुम्हाला माहित आहे RTO AMVI 461 जागांची जाहिरात या ठिकाणी कधीही येऊ शकते. तुम्हाला माहित आहे धनंजय कचाले सर यांनी ऑलरेडी RTO AMVI परीक्षा स्वतः 2 वेळेस या ठिकाणी उत्तीर्ण झालेत, पास झालेत. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे इग्नाइट अकॅडमी RTO AMVI. बरोबर. जाहिरात आली की त्या ठिकाणी RTO AMVIच्या 461 जागांबद्दल त्या ठिकाणी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहे. सविस्तर माहितीचा व्हिडिओ ते घेऊन येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला व्हिजिट द्यायची आहे. तसेच त्यांचे जे काही बॅचेस असतील, बुक्स असतील, त्यांचे जे काही ॲप्लिकेशन आहे, या सर्वांच्या लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, त्यांच्या यूट्यूब चॅनलची आणि ॲप्लिकेशनची. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारताच्या पहिल्या विशेष अण्वस्त्र क्षेपणास्त्र मागोवा आणि सागरी निगराणी जहाजाचे नाव काय आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी INS ध्रुव. पहा अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी हे काय आहे तर जहाज आहे. INS ध्रुव असं या जहाजाचं नाव आहे. याच्याबद्दल काही ठराविक पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की INS ध्रुव हे भारताचे पहिले विशेष आण्विक क्षेपणास्त्र मागोवा घेणारे आणि सागरी निगराणी करणारे जहाज आहे. याचे 10 सप्टेंबर 2021 रोजी कार्यान्वयन करण्यात आले आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने संरक्षण संशोधन विकास संस्था व राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्या सहकार्याने याची निर्मिती केली. हे जहाज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेते, इलेक्ट्रॉनिक गुप्त माहिती गोळा करते आणि भारताच्या क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रमाला सहाय्य करते. ते क्षेपणास्त्रांच्या धोक्यांची पूर्वसूचना देते आणि मार्गाच्या माहितीचा वापर करून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली समायोजित करण्यासाठी मदत करतं, हेल्प करतं. बरोबर. तर या ठिकाणी INS ध्रुव हे काय आहे? INS ध्रुव इंडियाज फर्स्ट न्यूक्लिअर मिसाईल ट्रॅकिंग शिप, अ पॉवरफुल आय ऑन द हाय ऑफ सीज. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतात? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी 18 एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस म्हणून आपण साजरा करतो. उद्दिष्ट काय? ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक स्थळांचे जतन व संवर्धन करण्याविषयी जागरूकता निर्माण करणे हे या दिवसाच्या मागचं मुख्य उद्दिष्ट आहे. स्थापना कधी झाली? या ठिकाणी 1982 मध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक आणि साइट्स परिषदेने याची घोषणा केली, ज्याला 1983 मध्ये युनेस्कोने मान्यता दिली आहे. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस.
13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 7. आशियातील सर्वात लांब वन्यजीव कॉरिडॉर प्रामुख्याने कोणत्या राष्ट्रीय उद्यानातून जातो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजाजी व्याघ्र प्रकल्प. आता या ठिकाणी मला कमेंट करून सांगा, राजाजी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बऱ्याच वेळेला आपण याच्यावरती चर्चा केली आहे. पर्टिक्युलरली हे स्थान कुठे आहे? तर हा कॉरिडॉर दिल्ली डेहराडून एक्सप्रेसवेवरती आहे. याची लांबी सुमारे 12 ते 14 किलोमीटर लांबीचा हा उन्नत मार्ग म्हणजेच एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. उद्देश काय याचा? तर राजाजी नॅशनल पार्कमधील वन्यजीवांच्या जसं की हत्ती, बिबट्या इत्यादी सुरक्षेसाठी आणि त्यांच्या निर्बाध संचारासाठी हे विशेष डिझाईन करण्यात आलेलं काय आहे? तर या ठिकाणी कॉरिडॉर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारतीय लष्कराने कोणत्या राज्यामध्ये सीमा रेडिओ स्टेशन सुरू केलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सिक्कीम राज्याच्या अंतर्गत सीमा रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलं, ज्याच्या मागचा उद्देश भारत चीन सीमेवरील दुर्गम भागामध्ये संवाद सुधारणे, कम्युनिकेशन या ठिकाणी सुधारणे, स्थानिक बातम्या, हवामानाचा अंदाज आणि सरकारी योजनांची माहिती पोहोचवणे. आणि या स्टेशनचं नाव आहे रेडिओ सिक्कम सुंदरी 88.4 FM. क्लिअर? सिक्कीम ज्या राज्याची स्थापना 16 मे 1975 झाली. मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग, राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर, राजधानी आहे गंगटोक. एकच महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रंगीत नावाचं. पुढचा प्रश्न, मध्य प्रदेशातील उन्नत कृषी महोत्सवाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे. लक्ष काय? तर आधुनिक कृषी तंत्रज्ञान, AI, ड्रोन, स्मार्ट सिंचन याच्यामध्ये या ठिकाणी चर्चा करण्यात आली. आणि हे उद्दिष्ट काय आहे याच्या मागचं? तर उन्नत कृषी महोत्सवाच्या मागचं शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि शाश्वतता वाढवणे, तसेच कृषी क्षेत्रामध्ये नवप्रक्रम आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देणे या उद्देशाने या ठिकाणी उन्नत कृषी महोत्सव या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं, सुरुवात करण्यात आली मध्य प्रदेशामध्ये, ज्याचं उद्घाटन राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आलं. मध्य प्रदेश स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूबाई छगनभाई पटेल, राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न क्रमांक 10. नुकताच साजरा झालेला विशू हा जो काही सण आहे तो कोणत्या राज्याचा प्रमुख सण आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्याचा हा प्रमुख सण आहे विशू नावाचा, केरळ राज्याच्या अंतर्गत साजरा करण्यात येत असतो. जाता जाता केरळबद्दल देखील चर्चा करून जाऊया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम, मटिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच इस्माईल ओमर गुयेलेह हे सलग 6व्यांदा कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत? पर्याय क्रमांक बी, जिबुती नावाचा देश आहे त्या देशाचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून ते निवडून आलेत सलग 6व्या वेळेस, कंटिन्युअसली 6th टाइम. इस्माईल ओमर गुयेलेह असं त्यांचं नाव आहे. शेवटचा प्रश्न, कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूची ॲगिलिटासच्या 18 या स्पोर्ट्सवेअर ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक ए, स्मृती मंधाना असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? त्यांना या ठिकाणी 18 या स्पोर्ट्सवेअर ब्रँडच्या ब्रँड अँबॅसेडरपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अमेरिकेतील स्वामी विवेकानंदाच्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे? न्यूयॉर्क, सिएटल, शिकागो की अबुधाबी? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.